ओम श्री साईराम. ओम श्री साई कालातीताय नमः. काळ व अवकाश यांच्या मर्यादांच्या पलीकडे असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. सर्वसामान्य माणसांना असणारी स्थळ व काळ यांची बंधने परमेश्वराला कशी काय असणार? कारण काळ व अवकाश हे परमेश्वराच्या इच्छेनेच निर्माण झाले. अवतारांच्या अनेक लीला ग्रंथांमधून वाचत असताना आपणास हाच अनुभव येतो. श्रीराम व श्रीकृष्ण अवतारात तसेच साईंच्या शिर्डी अवतारातही याचे दाखले आहेत. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी रासक्रीडा करत त्यावेळी एका रात्रीचे रूपांतर 6 महिन्यात होत असे. या उलट ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनीच कुरुक्षेत्रावर जो गीताबोध अर्जुनाला केला त्यावेळी मात्र काळाचा संकोच केला, काळ कमी केला. सांप्रतच्या श्री सत्यसाई अवतारातील ही एक कहाणी जी भगवान बाबांचे काळावर कसे नियंत्रण आहे ते दर्शविते. भगवान बाबांच्या आशीर्वादाने व अनुज्ञेने नरनारायण गुंफेकडे निघालेले साधक जेव्हा उर्वशी कुंडाजवळ पोहोचले तेव्हा त्यांना तिथे ध्यान करावे अशी प्रेरणा झाली. त्यानुसार त्या सर्वांनी ध्यान सुरू केले. ध्यानामधून त्यांना समाधी अवस्था प्राप्त झाली असावी. त्यामधून जेव्हा सर्वजण एकाच वेळी जागृत झाले त्यावेळी सर्वांनाच अतिशय प्रसन्न वाटत होते. नेहमी जेव्हा ते सर्वजण ध्यानमग्न होत तेव्हा त्यामधून सुमारे 2 तासाने जागृत अवस्थेत येत असत. म्हणून केवळ सवयीने त्यामधील एकाने आपल्या हातावरील घड्याळात पाहिले तर सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण त्यांची ही समाधी अवस्था 2 तास नव्हे तर 18 दिवस कायम राहिली होती. घड्याळातील दिनांक व वेळ तसेच दाखवित होते. या 18 दिवसात त्यांना असा अमृतानुभव मिळाला होता की एवढ्या थंडीत व हिमवर्षातही त्यांच्या चित्तवृत्ती प्रसन्न राहिल्या होत्या. भगवान बाबांनी 18 दिवसांचा काळ 2 तासांवर आणला होता. आपण सर्वांना माहीत असेलच की जरासंधाच्या छळामुळे सोडवणूक करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी मथुरेतील जनतेला झोपेमध्येच द्वारकेला आणले. जेव्हा मथुरावासी जागृत अवस्थेत आले तेव्हा एक आश्चर्य घडले. ते म्हणजे ते सर्वजण जणू द्वारकेशी अगोदरपासूनच परिचित असल्याप्रमाणे नित्य व्यवहार करू लागले. जवळजवळ अशीच घटना साई कृष्णांनी पुन्हा द्वारकेमध्येच घडविली. त्याचे असे झाले, जामनगरच्या राजमातेचे आग्रही आमंत्रण स्वीकारून भगवान बाबा द्वारकेला गेले. श्रीकृष्ण मंदिरास भेट देण्यासाठी जेव्हा साई कृष्ण निघाले तेव्हा त्यांच्या अगोदर तेथील संयोजक मंदिरात पोहोचले होते. त्या संयोजकाच्या असे लक्षात आले की भगवान बाबांचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड जनसमुदाय तेथे जमला आहे. हे पाहून त्यांनी मंदिराच्या पुजाऱ्यांना सांगितले की मंदिरालगतचा कक्ष उघडण्यात यावा, परंतु त्यांनी असमर्थता व्यक्त केली. यामुळे ते चिंतित झाले. त्याचवेळी स्वामी तेथे पोहोचले. त्यांच्या मागे पुढे सर्वत्र जनसमुदाय होता व प्रचंड रेटारेटी सुरू झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून स्वामींनी एक लीला केली. ती म्हणजे त्यांनी आपल्या बाजूला असणाऱ्या परमभक्त श्री राजा रेड्डींचा हात आपल्या हाताने पकडला आणि निमिषार्धात ते दोघेही तेथून अदृश्य होऊन मंदिराबाहेर अवतीर्ण झाले. ते राजमातेंच्या गाडीबाहेर. ही किमया करणे केवळ कालातील भगवंतांनाच शक्य आहे. यानंतर स्वामींनी राजमातेच्या वाहन चालकाकडे निरोप दिला की आम्ही पुढे जात आहोत व त्यांनी राजा रेड्डींना ती गाडी चालवण्यास सांगून स्वतः त्यामधून पुढे निघाले. जेव्हा राजमातेला व इतरांना ही बातमी समजली तेव्हा सर्वांनाच नवल वाटले व स्वामींना रस्ता कसा समजणार अशी शंका वाटली. परंतु काळ व अवकाशावर नियंत्रण असणाऱ्या स्वामींना एक रस्ता माहीत नसणार काय? इतरांच्या गाड्या मागून येऊ लागल्या. पुढे मिठापूरला प्रवचन देऊन सर्वजण परत येताना स्वामींनी सर्व गाड्यामध्येच थांबविला व ते कस्तुरींना म्हणाले, तुला समुद्र पाहायचा आहे ना? या टेकडीच्या मागे एक समुद्र आहे. सर्वजण ती टेकडी ओलांडून आले आणि समोरच नयनरम्य समुद्र किनारा दिसला. पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्य वाटले की या टेकडीच्या मागे समुद्र आहे हे तिथून नेहमी जाणारा नाही माहीत नव्हते. पण स्वामींना कसे कळले? या समुद्र किनाऱ्यावर भगवान साई कृष्णांनी भगवान श्रीकृष्णाची सुमारे 40 इंच उंच अशी सुवर्णमूर्ती समुद्र किनाऱ्यावरील वाळूमधून साक्षात केली व सर्व भक्तांना श्रीकृष्णाचे दर्शन घडविले. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.